महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त समिती महाराष्ट्र राज्यचा मी भाई चंदास भालाधरे अध्यक्ष आहे आणि अध्यक्षाच्या नात्याने आपणा शासनास आपल्या माध्यमातून ज्या कंत्राटी कामगारांच्या 1 ते 9 मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या। जे आमचे कंत्राटी बांधव 14 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। चंद्रपूरमध्ये खालावली आहे। जर्मन जोसेफ यांना प्रतिक्रिया आलेले आहे। त्यांच्याऐवजी लवजी मोरसकोले हे परत बसले आहेत। तसेच पारसमध्ये सतीश तायडे हे अविरत योद्धा म्हणून ते उपोषणात बसलेले आहेत, आजसुद्धा बसलेले आहेत। आणि भुसावळमध्ये सुद्धा 6 कंत्राटी कामगार उपोषणात बसले होते, त्यातले 2 लोक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्याला भरती करण्यात आलेला आहे। तर माझी शासनात हीच विनंती आहे की आमची जी कैफियत आहे ही कैफियत शासनास आहे। प्रशासनाला जे अधिकार नाहीत त्यामुळे ते करू शकत नाही आणि शासनच या न्याय मागण्या विचार करू शकते। जसे की 30% वेतन आणि पूरक भत्त्यामध्ये वाढ झाली पाहिजे। कंत्राटी कामगारांना 30% वाढ देऊन त्यांना उपकृत करावे। दुसरे समान काम समान वेतन हे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लागू करण्यात यावे। आणि जो ESICचा जो प्रश्न आहे 21,000 झाल्यामुळे त्याला ESICचा लाभ मिळत नाही आणि त्यामुळे त्याऐवजी त्यांना मेडिक्लेम ही योजना मंजूर करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। तसंच आमच्या ज्या इतर ज्या मागण्या आहेत त्या चांगल्या मागण्या आहेत, गांभीर्याच्या घेतलेल्या आहेत। जसं की आपला जो चंद्रपूर पॉवर स्टेशनमध्ये जो कंत्राटी कामगार आहे त्याला नक्षली भत्ता हा मिळत नाही, परंतु नियमित कामगारांना कंत्राटी भत्ता मिळतो, कंत्राटीला मिळत नाही। त्यामुळे तो सुद्धा नक्षली भागामध्ये काम करत असल्यामुळे हा त्याचा न्याय हक्क आहे, त्याला भत्ता मिळालाच पाहिजे आहे। अजून आमची जी मागणी आहे की जो कामगार किंवा ITI झालेला आहे, ITI झालेल्या कामगाराला मागील वेळेस 9 मार्चला या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री गुण देण्याचे कबूल केले होते आणि वयोमर्यादेमध्ये त्यांनी 45 करू असे आम्हाला आश्वासन दिले होते आणि ते आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं। त्याचीसुद्धा अजून पूर्तता झाली नाही आहे। तर आपल्या माध्यमातून ही यादीसुद्धा ते वचनसुद्धा पाळलं पाहिजे असं मला वाटतं। अजून आमची मागणी आहे की जे कामगार त्याला आपण काय म्हणतो तरी पद्धत सुरू झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे जे 25 काय म्हणतात ॲज अँड वेज ह्या नावाखाली 10% कपात केली जाते आणि कामगार दिसूजडायला लागतो आणि आत्महत्या करतो। तर हे सुद्धा करू नये, त्यांना 26 दिवस काम देऊन त्यांना वर्षभर काम द्यावे जेणेकरून तो आत्महत्या करणार नाही। आमची अजून शेवटची मागणी अशी होती की जे कंत्राटी कामगार मागील वेळेस आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये खापरखेड्याला 5 लोकांना खोटे नाटे आरोप लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ते त्यांनी विनाअट गुन्हे मागे घ्यावे आणि आम्हाला आंदोलन करू द्यावे एवढीच माझे महाराष्ट्र सरकारला आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे। त्यांनी लवकर या 9 मागण्या विचार करून आमच्या कंत्राटी कामगारांना न्याय प्रदान करावं एवढीच मी आवाहन करतो। माध्यमातून दिनांक 1/8/2024 पासून महाराष्ट्र शासन आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आलं 9 मागण्याच्या संदर्भामध्ये। त्यामध्ये प्रामुख्याने बेसिकमध्ये 30% वाढ, समान काम समान वेतन, एनिमार आणि चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांना नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे नक्षलग्रस्त भत्ता मिळावा, वयाच्या 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा। तसेच येथील कंत्राटी कामगारांना ज्यांनी ITI केलेला आहे, अप्रेंटिसशिप केलेला आहे, अशा कामगारांना रिक्त पदावर वयामध्ये आरक्षण देऊन आणि त्यांना 25 गुण देऊन त्यांना त्यामध्ये सामावून घ्यावं आणि
चंद्रपूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲज एन वेन रिक्वायरमेंट या पद्धतीचे जे कंत्राट आहेत ते रद्द करून त्यांना लेबर सप्लाय पद्धतीने कंत्राट काढण्यात यावे, जेणेकरून त्या कंत्राटी कामगारांना वर्षभर कंत्राट मिळेल अशा पद्धतीच्या पूर्णपणे लिगल मागण्या आम्ही कृती समितीच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाकडे ठेवलेल्या आहे. आपल्या पत्रकारच्या माध्यमातून मी विनंती करतो की ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ आमच्या कृती समितीच्या माध्यमातून बैठक घेऊन या 9 मागण्या मान्य कराव्या व कामगाराला न्याय द्यावा ही अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि